नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये. मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत आपल्याला जे फॉर्म भरावयाचे आहेत आणि समाज कल्याण विभागामध्ये नेऊन द्यावयाचे आहेत, ते फॉर्म कोणत्या पद्धतीने भरावयाचे आहेत? कारण फॉर्म भरताना खूप जणांना प्रॉब्लेम येत होते, की या ठिकाणी काय टाकायचे आहे किंवा कोणत्या पद्धतीने फॉर्म भरावयाचा आहे. तर काळजी कशाला करताय? हा रोहित आहे ना इथे. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर की हा फॉर्म कोणत्या पद्धतीने अचूकतेने भरावयाचा आहे. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला जो फॉर्म भरावा लागणार आहे, तो फॉर्म कोणत्या पद्धतीने अचूकतेने भरावयाचा आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे अर्जाचा अनुक्रमांक. हा अर्जाचा अनुक्रमांक आपल्याला टाकावा लागणार नाही. ज्या ठिकाणी आपण हा फॉर्म सबमिट करणार आहोत म्हणजे समाज कल्याण विभागामध्ये, त्या ठिकाणी हा अर्जाचा अनुक्रमांक त्यांच्याद्वारे टाकण्यात येईल. त्यानंतर आहे अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो. ज्याच्या नावे आपण हा अर्ज करणार आहोत त्याचा पासपोर्ट साईज फोटो आपल्याला इथे लावायचा आहे. त्यानंतर आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव. जे नाव असेल ते आपल्याला यापुढील जी माहिती असेल ती मराठीमध्येच भरायची आहे. कारण हा फॉर्मचा जो फॉर्मॅट आहे तो मराठीमध्येच आहे. त्यामुळे मराठीमध्ये माहिती भरलं तर बरं होईल. त्यानंतर आहे नाव टाकून झाल्यानंतर पुढचा पॉईंट अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता. म्हणजे जो आता अर्जदाराचा कायमचा पत्ता असेल, त्या ठिकाणी राहत असेल कायमचा, तर तो पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आहे जो अर्जदार असेल त्याचा जन्मदिनांक इथे टाकावायचा आहे. लक्षात घ्या, ही जी योजना आहे ते 65 वर्षावरील जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी लागू आहे. आणि त्यानंतर आहे अर्जदाराचा आधार क्रमांक. पुढे टाकायचं आपल्याला अर्जदाराचे लिंग असेल तो स्त्री असेल तर स्त्री करायचं, पुरुष असेल तर पुरुष करायचं. त्यानंतर जो आपला अर्जदार आहे त्याची जात, पोटजात आणि प्रवर्ग हा आपल्याला इथे सविस्तर मांडावायचा आहे. त्यानंतर आहे अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न. हे आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्यावरती मिळतं, ते बघून आपल्याला इथे भरावायचं आहे. त्यानंतर आहे 9वा पॉईंट शिधापत्रिका क्रमांक. यामध्ये रेशन कार्डचा जो आपला क्रमांक असेल पहिल्या पानावरती असतो फोटोच्या वरती, तो आपल्याला इथे टाकावा लागणार आहे. त्यानंतर अर्जदार, बँकेचे नाव. अर्जदाराचे ज्या बँकेमध्ये खातं असेल त्या बँकेचे नाव आपल्याला इथे टाकावायचे आहे. इथे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अर्जदाराचे खातं आहे, त्यामुळे त्यांनी मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर बँकेचा संपूर्ण पत्ता आपल्याला इथे लिहावयाचा आहे. त्यानंतर त्या बँकेची शाखा कोणती आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर खाते क्रमांक, अकाउंट नंबर आणि 14वा पॉईंट IFSC कोड आपल्याला इथे नमूद करावाचा आहे. त्यानंतर दुसऱ्या पानावरती आल्यानंतर अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे. म्हणजे आपण अर्जासोबत जी कागदपत्रे जोडलेली आहेत ती समजा याच्यामध्ये असतील तर आपण आहे म्हणायचं आहे. समजा ही कागदपत्रे जोडली नसतील तर नाही म्हणायचं आहे. त्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे आधार कार्ड. जोडलं असेल तर आहे म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या दोघांपैकी एक. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स. म्हणजे आपण जे पहिलं खात्याचा तपशील पहिल्या पानावरती लिहिला आहे त्या खात्याचा बँक पासबुक असेल त्याची झेरॉक्स आपल्याला लावायची आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. त्यानंतर चौथा पॉईंट कौटुंबिक उत्पन्न दाखला आणि स्वयंघोषणापत्र. कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला आपल्याला जोडायचा आहे, झेरॉक्स कॉपी. सगळे डॉक्युमेंट आपल्याला झेरॉक्स जोडायचे आहेत. आणि त्यानंतर स्वयंघोषणापत्र. हे स्वयंघोषणापत्र मी नंतर दाखवणार आहे. यानंतर आपण ते बघूया की कोणत्या प्रकारे भरावायचं आहे ते. त्यानंतर आहे समकक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र. हे देखील मागे आपल्याला पुढे बघायचंच आहे. त्यामुळे हे जोडलेलं आहे सदर अर्जदाराने. त्यामुळे त्यांनी आहे आहे असं नमूद केलेलं आहे. त्यानंतर शिधापत्रिका क्रमांक किंवा रेशन कार्डची झेरॉक्स त्या ठिकाणी जोडायची आहे. 7वा पॉईंट आहे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र. यामध्ये तुमच्याकडे नसेल तर नाही म्हणा, तुम्ही जोडलं असेल तर आहे असं म्हणा. त्यानंतर आहे जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, BPL, रेशन कार्ड, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,
पुरावा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धापकाळात निवृत्तीवेतन मिळकत असल्याचा पुरावा. जर जोडलं असेल असेल तर आहे म्हणा, नसेल तर नाही म्हटलं तरी देखील चालतंय. खाली आल्यानंतर अर्जदाराची आपल्याला या ठिकाणी स्वाक्षरी करावयाची आहे. प्रायव्हसीच्या कारणास्तव ह्या गोष्टी मी तशाच ठेवल्या आहेत आणि त्यानंतर अर्जदाराचं नाव आपल्याला पुन्हा पूर्ण लिहावयाचं आहे. हे झालं आपलं इथं भरून. आता पुढच्या पानावरती बघूया. आपण जे स्वयंघोषणापत्र बघितलं होतं, ते आता कसं भरायचं आहे ते बघूया. 2 स्वयंघोषणापत्र आहेत. त्यामधील पहिलं हे. त्यामध्ये पहिलं अर्जदाराचं नाव लिहायचं आहे पूर्ण. त्यानंतर त्याचं वय किती आहे ते. तो व्यवसाय काय करतो. मजुरी करत असेल तर मजुरी, शेती करत असेल शेती. त्यानंतर त्याचा पत्ता लिहावयाचा आहे. त्यानंतर तो कोणत्या तालुक्यामध्ये राहतो. त्यानंतर तो राहत असलेल्या जिल्ह्याचं नाव. त्यानंतर सत्यप्रतिज्ञेवर कथन करतो की मी मजकूर गावचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे. ही आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की मिळणारे जे ₹3000 आहेत वृद्धांसाठी, त्या 3000 रुपयापासून आपण काय काय घेऊ शकतो. जी उपकरणं दिलेली आहेत, कमोड चेअर आहे, व्हीलचेअर आहे, अशी भरपूर उपकरणं आहेत. त्यापैकी ह्या अर्जदाराने कमोड खुर्ची अशी टाकलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनमध्ये तो व्हिडिओ आहे. त्यानंतर आहे मी मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केले नाही. हे सगळं भरल्यानंतर इथे दिनांक लिहायचा आहे आणि ठिकाण लिहायचं आहे आणि या ठिकाणी स्वयंघोषणापत्र करणाऱ्याची सही. म्हणजे जो अर्जदार असेल त्यांनी स्वयंघोषणापत्र लिहिलं आहे, त्यामुळे त्याची इथे आपल्याला सही करावयाची आहे. हे आपलं इथेच भरून पूर्ण होतं आहे. त्यानंतर हे दुसरं स्वयंघोषणापत्र बघा, त्यामध्ये पहिलं आपल्याला अर्जदाराचं नाव लिहायचं आहे पूर्ण मराठीमध्ये. त्यानंतर त्याचं जे वय असेल पूर्ण ते आपल्याला लिहावयाचं आहे. त्याचा व्यवसाय काय, तर तो शेती करत असेल तर शेती, मजुरी करत असेल तर मजुरी, कोणता व्यवसाय असेल तर व्यावसायिक, तसं लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर तो राहत असलेल्या ठिकाणाचा ॲड्रेस लिहायचा आहे. तालुका, कोणत्या तालुक्यामध्ये राहतोय, कोणत्या जिल्ह्यामधून तो आहे, ही सगळी आपल्याला माहिती भरावयाची आहे. त्यानंतर पुन्हा ह्या नॉर्मल गोष्टी आपल्याला भरावयाच्या आहेत, म्हणजे गावाचं नाव वगैरे किती आणि त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला त्यांनी विचारलं की वार्षिक उत्पन्नाचा तपशील आपल्याला भरावायचा आहे. तरी माझे या कुटुंबाचे मजुरी व इतर सर्व बाबींपासून सन 2024 आणि 25 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न अमुक अमुक इतके आहे. पहिले संख्येमध्ये लिहायचं आहे, त्यानंतर आपल्याला अक्षरामध्ये तिथे वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे. एवढीच माहिती आपल्याला भरावयाची आहे. 2 स्वयंघोषणापत्र आणि पहिला फॉर्म आणि कागदपत्र जोडले आहेत की नाही, आहे किंवा नाही, असे मिळून 4 आपल्याला फॉर्म भरावयाचे आहेत. सोपे आणि सहज आहेत. तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिला असेल तर तुम्हाला नीट भरायला जमतील, कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर ज्या दिवशी आपण फिलअप करणार आहोत त्याचा दिनांक, ठिकाण कोणतं आहे तर तुमच्या जिल्ह्याचं टाकला तरी देखील चालतंय. त्यानंतर आहे स्वयंघोषणापत्र करणाऱ्याची सही, म्हणजे अर्जदाराची सही आपल्याला या ठिकाणी करावयाची आहे. एवढीच माहिती भरावयाची आहे आणि सदर माहिती भरल्यानंतर हे पूर्ण भरलेले 4 फॉर्म आणि आपण जी कागदपत्र जोडणार आहोत त्याच्यामध्ये, ती सगळी कागदपत्र त्याच्या सिक्वेन्सनुसार एका मागोमाग एक लावून जे जे आपल्या जिल्ह्याचं समाज कल्याण विभाग कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन हे आपल्याला सबमिट करावयाचं आहे. आजची ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथेच संपते. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तिथपर्यंत धन्यवाद.